राज्यात सध्या हिंदी सक्तीचा मुद्दा प्रचंड गाजतोय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, मोर्चा काढतात. अशाच परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शासन नियुक्त भाषा सल्लागार समितीची काल बैठक पार पडली आणि या बैठकीतही असाच ठराव पास केला की तिसरी भाषेची सक्ती नको. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत याच भाषा सल्लागार समितीचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आहेत. ते तर खरं माजी संमेलनाध्यक्ष आहेत, अनेक पुस्तकं आहेत, त्यामुळे त्यांचं मत यावर काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर स्वागत तुमचं G24मध्ये. काय तुमची भूमिका आहे, काल काय झालं बैठकीत? आमची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वी मी एप्रिलपासून ही भूमिका मांडत आहे की सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे, तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य पर्यायी भाषा तिसरी भाषा सक्तीचे शिकवायचा आहे, हा निर्णय अशैक्षणिक आहे आणि त्याची महाराष्ट्राला गरज नसताना तो घेतलेला आहे. आणि त्यामुळे मुलांचं भवितव्य अंधकारमय होण्याची भीती असल्यामुळे आम्ही विरोध केला होता. काल भाषा सल्लागार समिती बैठक मी बोलवली होती आणि त्यावेळी हा विषय मी चर्चा केला होता. सर्व आमचे उपस्थित असलेले आमचे सदस्य एकमत होते, कारण हे सर्व भाषा अभ्यासक आहेत, भाषाप्रेमी आहेत, भाषाशास्त्रज्ञ आहेत आणि अनेकांचा अनुभव आहे. काही माझे कुलगुरू आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही कार्यकर्ते आहेत, ज्यांना मराठी भाषाबद्दल काम केल्याबद्दल अशोक केळकर पुरस्कार मिळालेला आहे. असे 2 सदस्य आमच्यासोबत होते. आम्ही सर्वांनी विचार केलेला आहे आणि मी जी भूमिका मांडली होती पहिल्यापासून ती सर्वांनी मान्य केलेली आहे. आणि मी काल ठराव केलेला आहे की 1ली ते 5वीपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य कुठलीही भाषा शिकवता कामा नये. आणि त्यासाठी हा जो निर्णय घेतलेला आहे आणि तो शब्दच्छल केला आहे दुरुस्ती पत्रकामध्ये, तो ताबडतोब मागे घ्यावा आणि हा निर्णय रद्द करावा अशी मी भूमिका घेतली. ह्यामागचं मुख्य कारण 2 आहेत. एक म्हणजे जेव्हा राज्य शासन सांगतं की त्रिभाषा सूत्राच्या धोरणाप्रमाणे जो केंद्रानं संमत केला आहे त्याप्रमाणे आम्ही हे हिंदीची किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती करत आहोत. तर मला त्यांना सांगायचं आहे आणि आपल्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय शिक्षण आराखड्यामध्ये तिसरी भाषेची केव्हापासून शिकवावं हे नमूद केलेलं नाही आहे. परंतु आराखड्यामध्ये केंद्रानं असं सांगितलं की 5वीपासून फक्त 2 भाषा शिकवाव्यात आणि तिसरी भाषा 6वीला सुरू करावी. त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत आणि आम्हाला ते मान्य आहेत. आणि हे जे धोरण 5वीपासून आहेच नाही. आणि हे जे धोरण आहे हे आजचं धोरण नाही आहे. हे 1986ला पहिलं जे कोठारी शिक्षण आयोग तेव्हापासून सुरू झाले. आपण ते स्वीकारलेलं आहे आणि 5वीपासून आपल्या काळात हिंदी आहे, त्याला आमचा विरोध नाही. म्हणजे हिंदी भाषेला विरोध नाही आहे, फक्त हिंदी सक्तीनं अनिवार्यपणे पहिल्यापासून शिकायला अर्थ नाही, बरोबर नाही आहे. आणि हा जो शब्द आम्ही हिंदी सक्तीची करत नाहीत, तिला आम्ही अनेक पर्याय दिलेले आहेत आणि 3 भाषा शिकल्यामुळे मुलांचं भलं होणार आहे, हे देखील चुकीचं आहे. कारण हिंदी काहीही त्या अर्थानं ज्ञानभाषा अजून तेवढी विकसित झालेली नाही आहे. आणि 5वीपासून हिंदी शिकून मराठी मुलं चांगले बोलू शकतात, कारण आपली लिपी समान असल्यामुळे आपल्याला अडचण नाही आहे. त्या पहिलीपासून शिकून ओझं टाकण्याची काही गरज नाही. दावा असा केला तुम्हाला इंग्लिश चालते, इंग्रजी चालते, मग हिंदी का अडचण होते? इंग्रजी हा प्रश्न देखील तो बुद्धिभेद करणारा आहे. आपण जेव्हा तुलना करतो इंग्रजी आणि हिंदी इंग्रजी नको, पण सरकारनं त्या कोणी रोखले त्यांनी निर्णय घ्यावा ना. आपण निर्णय घेणार आहात का? ते शक्य नाही, कारण पालकाची मानसिकता आणि संबंध देशामध्ये जे विविध भाषा आहेत त्या ज्ञानभाषा म्हणून तुलनेनं विकसित कमी झालेल्या आहेत. कारण आजही सर्व विज्ञानाचं उच्च शिक्षण म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर हे इंग्रजीत चालतं. अगदी अलीकडे ह्या धोरणाच्या अनुषंगानं पुण्याच्या एका कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं मराठीमध्ये कोर्स सुरू झाला. पहिली बॅच बाहेर पडलेली, चांगला आलेला आहे. ही सुरुवात आहे. जोपर्यंत 50% विद्यार्थी मराठी माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञान शिकणार नाही, तोपर्यंत मराठी भाषा ही अधिक रोजगारक्षम किंवा ज्ञानक्षम झाली असं म्हणता येणार नाही. रोजगारक्षम आणि ज्ञानभाषा करण्यासाठी जगात जे विज्ञानाचं संशोधन ते सर्व मराठीत आलं पाहिजे. ती प्रक्रिया आपण करत आहोत, पण त्याला अधिक वेग लागणार आहे. त्यामुळे इंग्रजीची तुम्हाला सक्ती चालते आणि हिंदी चालत नाही. तर ह्यामध्ये साधी गोष्ट आहे, हिंदी ही आज ज्ञानाची भाषा नाही, रोजगाराची भाषा नाही आहे. ती जर असेलच, मराठी असेल किंवा मोठ्या प्रमाणात इंग्रजी असेल. त्यामुळे हा जो शब्द भेद करतात किंवा प्रश्न विचारतात हा शुद्धपणे कांगावा आहे.
सर या निमित्ताने सरकारकडून असा दावा केला जातो की भाषा समितीनेच आम्हाला अशी शिफारस केलेली आहे की हिंदी सुरू करावी पहिलीपासून. खरंच असं काही ठराव झाला यापूर्वी कधी? ते आता सांगतात की डॉक्टर भाषा कमिटीनं तसा अहवाल दिलेला आहे आणि तो स्वीकारलेला आहे आघाडी सरकार म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री असताना. तर ह्याचा खुलासा एकतर ठाकरे साहेबांनी करावा किंवा माशेलकर साहेबांनी करावा, तो आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्याच्या ह्यापूर्वी कधीच चर्चा झाली नाही. जेव्हा 2 वर्षापूर्वी हा अहवाल सबमिट केला होता आणि त्या अहवालाच्या ज्या बातम्या आल्या त्यामध्ये कुठे हा उल्लेख केल्याचं वाचण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे हा खुलासा त्या लोक करावा. परंतु समजा त्यांनी केली असेल तरी देखील आम्ही सर्व विचारवंतांनी अभ्यासकांनी विचार करून असं मागणी केलेली की तिसरी भाषा या वयामध्ये मुलांना पेलणारी नाही. कारण शेवटी आपल्या घरची जी भाषा असते, परिसराची भाषा असते, ती शाळेची भाषा असते तर आपल्याला ज्ञान ग्रहण करता येतं. म्हणून आपल्याकडे मराठी शिक्षण महत्त्वाचं आहे. आता इंग्रजी आपण सक्तीची लागू केलेली आहे 20-25 वर्षापूर्वी. तेव्हाही काही लोकांनी आक्षेप घेतला होता, परंतु तेव्हा आपले मुलं मागे पडून येतं जगाच्या तुलनेमध्ये आणि ज्या संधी इंग्रजीच्या माध्यमातून IT किंवा तंत्रज्ञान मिळतात त्यामध्ये देखील आपल्या मुलांचा फायदा व्हावा म्हणून तो निर्णय घेतलेला आहे. परंतु तो निर्णय घेतला खरा, परंतु नीटपणे आज इंग्रजी शिकवलं जात नाही, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठीची गुणवत्ता घसरलेली आहे. आज मॅट्रिकला मराठीची मुलं नापास होत आहेत, इंग्रजी गुणवत्ता अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या 2 भाषा आपण सध्या शिकवत आहोत पहिलेपासून, तिची गुणवत्ता वाढायची सोडून त्यासाठी प्रयत्न करायचे, त्यासाठी शिक्षक भरती करायची आपण करत नाहीत. आता साधी गोष्ट आहे की आपल्याकडे 10,000पेक्षा जास्त शाळा, 1 शिक्षकी किंवा 2 शिक्षकी आहेत. 1 शिक्षक शाळेमध्ये 1 शिक्षक पहिला तास मराठीचा घेतो, दुसरा इंग्रजीचा घेतो, तिसरा गणिताचा घेतो, आता 4था तास हिंदीचा घ्यावा. कारण हे नवीन शिक्षक भरती करणार नाहीत. आहे सर गुणवत्तेचा प्रश्न काय म्हणजे ज्या 2 भाषा सध्या अनिवार्य केलेल्या आहेत तिची गुणवत्ता वाढवावी, ती पुरेशी आहे. आणि 5व्या वर्षी हिंदी असल्यामुळे परत मुद्दाम पहिले पण आणायची काही गरज होती? कोणी मागणी केली होती का? कोणी मागणी केली नाही. हे कशासाठी झाले? ह्यामध्ये मला तर असं दिसतं की आपल्या देशाचं जे एक धोरण आहे की एक भाषा संपर्क राहावी, ती हिंदी असावी असं सरकारचा आग्रह दिसतो. मध्यंतरी हिंदी भाषा ही सर्व प्रांताची सखी किंवा दूत होईल असं विधान केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं होतं. आणि हे ज्या नॉर्थ ईस्ट स्टेट आहे, मणिपूर म्हणा, नागालँड म्हणा, आसाम म्हणा, ह्यासाठी आम्ही शिक्षक हिंदी नवीन भरती करूत असं त्यांनी जाहीर केलं आहे अलीकडच्या काळामध्ये. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये 7-8 भाषा राज्यामध्ये, त्यांच्याच गुजरातमध्ये नाही सक्ती हिंदीची नाही, त्या 7-8 राज्यामध्ये 7-8 भाषा आहेत, त्या समृद्ध भाषा असताना हे करत नाहीत. गुजरातमध्ये म्हणा, अन्य भाजप प्रदेश राज्यामध्ये हे तिसरी भाषा अजून त्यांनी स्वीकारलेली नाही पहिलेपासून. आपली इथं जागर का हट्टकर का? आता ह्याचं राजकारण आहे. मग ह्याचं खरं तर उत्तर मान्य मुख्यमंत्री दिलं पाहिजे. त्यांनी कधी हा विषय काढला नाही. त्यांनी आमच्या पुढे द्यावं, भारतात इतके राज्य आहेत, त्या इतक्या राज्यामध्ये अशी भाषा कुठे किती केव्हा सुरू केली त्यांनी द्यावं ना. तो शेवटी प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन शोध घेणार नाही, ते सरकारचं काम आहे. परंतु ज्या पद्धतीनं, ज्या गुपचूप पद्धतीनं हे काम चाललेलं आहे, ह्याचं मी हे सांगतो की राज्य शासनाचा जो प्राथमिक अभ्यासक्रम आराखडा होता आणि तो खुला करून लोकांचे आक्षेप मागितले, त्यामध्ये 5वीतून फक्त 2च भाषा शिकवाव्यात असं नमूद केलं होतं. आता तो आराखडा वेबसाईटवर होता, तो काढून टाकलेला आहे. म्हणजे दावा केला जातो की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा तुमच्या समिती शिफारस, हे खोटे, हे निखलास असत्य आहे असं मी म्हणतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्रिभाषाबद्दल यापूर्वी जे धोरण चालू होतं मागील 2 आयोगाचं, ते पुढे चालू राहील असं फक्त एक 7-8 ओळीचं स्टेटमेंट आहे. त्याच्या आधारे जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम आराखड्याच्या सूचना तयार करता राष्ट्रीय, आणि त्याच्या आधारे सर्व राज्यांनी अभ्यासक्रम करावा असं अपेक्षित असतं. त्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023ला पब्लिश झाला आहे. आजही तो वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की फक्त 2च भाषा त्यांनी पहिली 5वीत कराव्या. त्यामुळे राज्य शासनाचा दावा आहे की आम्ही केंद्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे करत आहोत, हे निखालास
असत्य आहे. बरं, दुसरं आता दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र येतात, मोर्चा काढतायत. मसापनी ठराव केलाय, आपण जाणार आहात? हा ठराव आम्ही जो केलेला आहे त्यामध्ये महामंडळ होतं, मी अध्यक्ष म्हणून सामील होतो, प्रकाशक संघ, चित्रनट संघ होतं. हा म्हणजे विविध लोकांनी एकत्र करून केलेला ठराव आहे. फक्त आम्ही लेटर हेडसाठी त्यांचं महामंडळाचं वापरलेलं आहे, परंतु सर्वांचं एकमत आहे. आणि हा मोर्चा दोन्ही ठाकरे बंधूंनी त्या सामील असले तरी हा शेवटी पक्षविरहित, झेंडाविरहित त्यांनी असं जाहीर केलेला आहे. आणि आमची जी मराठी अभ्यास केंद्र मुंबईचं कार्यरत आहे त्याने ह्याला लीड घेतलेला आहे. आणि मग आम्ही त्या अभिनंदना पात्र आहेत आमच्या मुंबईचे बांधव, कारण शेवटी मुंबईलाच आम्हाला सगळे साहित्यिक मंडळी जाणार. हा, त्यामुळे आम्ही जायचा निर्णय घेतलेला आहे. सर, या सगळ्या लढ्यामध्ये उजव्या विचारसरणीची मंडळी, लेखक मंडळी, साहित्यिक मंडळी कुठं काही बोलताना दिसत नाहीत, भूमिका घेताना दिसत नाही. काय कशामुळं काय? जे खरे लेखक असतात किंवा ज्यांना मानवतेचा कळवळा असतो आणि ज्यांना लोकांच्या सुखदुःखाचं नाळ जुडलेली असती, हे लेखक नेहमी पुरोगामी आणि डावे किंवा मध्य विचाराचे असतात. त्यामुळे त्याच लोकांना हे शेवटी आम्हाला आमच्या मुलाचं दुःख, त्यांचं उद्याचं धुसर दिसणारं भवितव्य आम्हाला चिंतित करतं, म्हणून आम्ही आवाज उठवलेला आहे. आता त्या लोकांनी देखील हे केलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपले मुलं, त्यांचे देखील मुलं नातवंड उद्या शिकणार आहेत, की त्यांनी त्यांच्या मुलाला 3 भाषा ओझं लागायचं आणि 3 भाषेमध्ये त्यांची प्रगती कमी व्हायची, हे काय बरोबर नाही आहे. तर हा त्यांचा विवेकाचा प्रश्न, तो त्यांनी विवेकाचं उत्तर घेतलं पाहिजे. आम्ही तो विवेकाचा विचार केलेला आहे आणि ह्या मुलांचं भवितव्य आम्हाला चिंताजनक वाटत असल्यामुळे आम्ही आमच्या मनाचा कौल म्हणून नामांकित मराठी मंडळी, मी कलाकार असतील, खेळाडू असतील, ती भूमिका मी काल तर आशाताई म्हटलं की मी फक्त आशिष याला ओळखते, ठाकरे बंधूंना मी काय. आता यावर काय कॉमेंट करायचं, सर्वश्रुत त्यांचं मत सर्वश्रुत आहे. परंतु मला असं वाटतं की खेळाडू जे आहेत नामवंत किंवा कलावंत आहेत, ज्यांना तुम्ही लोक समाज माध्यम सेलिब्रिटी म्हणता, तुम्ही लेखकांना सेलिब्रिटी म्हणत नाहीत. तुम्हाला नेहमी चिंता पडते की खेळाडू का बोलले नाहीत, नट का बोलले, नट काय बोलले नाहीत. त्यांच्यापेक्षाही जास्त वैचारिक कॉन्ट्रिब्युशन करणारे लेखक, इतर कलावंत, चित्रकार असतात. त्यांच्या आपल्यासाठी ते कदाचित नसतील, पण ठीक आहे. हा आजचा जो नियम आहे, प्रघात आहे, त्यात आमचं एक तक्रार नाही आहे. परंतु ह्या लोकांनी देखील काय, कारण शेवटी मराठी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी ही मराठी माणसाच्या जोरावर जिवंत आहे. तर उद्या मराठी मुलं जर मराठी बोलणार नाहीत तर ते मराठी पाहणार देखील नाहीत, ऐकणार देखील नाहीत. त्यामुळे आजच प्रत्येक आज पाहिलं तर 30 ते 32% मराठी भाषिक 2011च्या जनगणनेत नोंद झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये संख्या त्यांच्या वाढत चाललेली आणि ती मराठी भाषा शिकत नाहीत. मी नेहमी म्हणत असतो की हिंदी भाषिक लोक उत्तर प्रदेश, बिहारहून महाराष्ट्रात येतात, म्हणजे आम्ही त्याला रोजगार देणारे मालक आहोत, ते रोजगार स्वीकारणारे सेवक आहेत. तर मालकाची भाषा सेवकांनी किंवा एम्प्लॉईनी स्वीकारली पाहिजे, हे प्रत्येक ठिकाणी घडतं. पण महाराष्ट्र असा देश आहे की महाराष्ट्र सरकार सांगतं की त्यांना मराठी येत नाही ना, तुम्ही हिंदी बोला सांगा. म्हणजे मालकाने सेवकांच्या सोयीसाठी त्याला रोजगार द्यायचा आणि त्यांच्या भाषेत आपण बोलायचं, त्यांना आपल्या भाषेत बोलण्यासाठी आग्रह धरायचा नाही. शरद पवार भूमिका घेताना मी अजूनही सावध, माहिती म्हणतात कोणी सांगितलं म्हणून मोर्चा सहभागी होणार, तुम्ही आवाहन कराल मराठीसाठी? नाही, मला तर असं वाटतं की सर्वांनीच आपले पक्ष, झेंडे, विचारसरणी, मग डावे असेल, उजवे असेल, मध्यवर्गीय असतील, हा शेवटी आपल्या भाषेचा, मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीचा प्रश्न आहे. या ठिकाणी बाकी सर्व विचारसरणी हे दुय्यम आहेत. त्या सर्वांनी त्यात सहभागी व्हायला पाहिजे. आणि ही सक्तीची जी हिंदी आहे हे आपण रद्द करून घेतली पाहिजे. तोपर्यंत संघर्ष आपण केला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत हे होणार नाही आहे, सरकारला सुबोधित होते त्यांनी हा निर्णय रद्द केला तर चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासाठी हा खटाटोप चाललेला आहे. आणि ह्यामध्ये लक्षात घ्या, हे प्रथमच मराठी भाषिक प्रेमी
संघटना संस्था आधी पुढे आल्या. म्हणजे एप्रिलपासून आमच्यासारख्या लोकांनी आवाज उठवलेला आहे. आत्ता इतर राजकीय पक्षांनी त्यात भूमिका घेतली, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही ह्या मराठी अभ्यास केंद्र किंवा अन्य जे संस्था आहेत, साहित्य कलावंत आहेत, ह्यांच्याबरोबर आम्ही सहभागी होणार आहोत. आम्ही आमचा झेंडा आणणार नाही, आम्ही आमचा अजेंडा मराठीचाच राहणार आहे. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे ते मराठी प्रेमी संस्था, कलावंत, बुद्ध आणि साहित्यिकांच्या बरोबर सामील होत आहेत. हे महत्त्वाची गोष्ट आहे. असंच व्हायला, कारण शेवटी समाजाला बुद्धिमंत माणसं दिशा दाखवत असतात आणि हे राजकीय पक्षांना आज कळलेलं आहे आणि मराठीसाठी ते आमच्यासोबत येत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे. हे थोडक्यात घेऊ आपण. दोन्ही लिंक पाठवा. निश्चित देतोच. होसबळ्यांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते खूप आपत्तीजनक आहे. तिने असं म्हणलेलं आहे की आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये किंवा उद्देशिकेमध्ये सेक्युलरिझम किंवा सर्व धर्मसमभाव आणि समाजवाद हे शब्द घुसलेत. ह्याचं पुनर्विलोकन किंवा पुनर्विचार व्हायला पाहिजे. वास्तविक त्यांना हे माहीत असायला हवं की अलीकडे मागच्याच वर्षी 25 नोव्हेंबर 2024ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. एक PI दाखल झाली होती जनयाचिका, ती त्यांच्याच पक्षाच्या माणसांनी केली होती, संघ परिवारच्याच. आणि त्याला निकाल देताना माजी न्यायमूर्ती मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी जे जजमेंट दिलेलं आहे त्यात त्यांनी म्हणले की आपल्या संविधानाचा जो आत्मा आहे हा सर्वधर्म समभाव आहे आणि आपलं जे ध्येय आहे लोककल्याणाचं, त्यासाठी समाज हा शब्द अतिशय उचित आहे. म्हणून त्यांनी असं त्या नमूद केलेलं आहे की समाजवाद आणि सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता हे भारतीय संविधानाचा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत ढाचा आहे आणि तो परिवर्तन करता येत नाही. कारण आपण केशवराम भारती प्रकरणामध्ये आपण मूलभूत सिद्धांत की बेसिक स्ट्रक्चर थिअरी हे डेव्हलप केलेली आहे. म्हणजे संविधानाचा जो आत्मा आहे त्याला तुम्ही हात लावू शकत नाही, तो बदल करू शकतो. तुम्हाला बदल काय अधिकार घटना दुरुस्त करता येते, परंतु जे बेसिक मूल्य आहेत आणि हे बेसिक स्ट्रक्चर आहे आणि जे आपल्या उद्देशिकेमध्ये आले संविधानाच्या, त्यामध्ये समाजवाद आहे, सामाजिक न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचा अधिकार आहे, हे सर्व मूलभूत अधिकार आणि हे जे तत्त्वज्ञान आहे त्या सर्व धर्मभावाचं हे बेसिक स्ट्रक्चर आहे. त्याला कुठलाही राजकीय पक्ष घटना दुरुस्तीतून हात लावू शकत नाही. हे त्यांनी स्पष्ट केलं असताना पुन्हा पुन्हा ते का बोलत आहेत हे कळत नाही आहे. तुम्हाला आणीबाणी ठिकाण जरूर करा, परंतु आणीबाणी उठल्यानंतर जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये हे दोन शब्द वगळले नाहीत. जनता दलामध्ये जनसंघ सामील होता, भारतीय जनता पक्षाचा पूर्वाश्रमीचा अवतार. तेव्हा बाकी सर्व तुम्ही जे चुकीचे निर्णय गोष्टी बदल केल्या 44 घटना दुरुस्तीमध्ये, परंतु त्यांनी 3 गोष्टी बदलल्या नाहीत. त्यामध्ये एक ह्या हे 2 शब्द सेक्युलरिझम आणि समाजवाद बदलला नाही आणि मूलभूत कर्तव्यामधला हे मिलीजुली विरासत म्हणतो, साझा विरासत, ती बदललेली नाही आहे. त्यामुळे हे तुम्ही मान्य केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंटमध्ये हे आलेलं आहे. आणि हा लेटेस्ट जो 25 नोव्हेंबरचा 2024चा जजमेंट आले सुप्रीम कोर्टाचं, ते अतिशय स्पष्ट असताना पुन्हा पुन्हा हा प्रश्न का उकरून काढतात आणि बुद्धिभ्रम का करता हे कळत नाही आहे. म्हणजे तुम्हाला आणीबाणीचा धिक्कार करताना तुम्हाला तुमचे हेतू की तुम्हाला सेक्युलरिझम मान्य नाही, तुम्ही नेहमी म्हणता की सेडू सेक्युलरिझम आहे, की ते कुठेतरी ती आपली मानसिकता ढकलते. परंतु जोपर्यंत न्याय व्यवस्था सक्षम आहे तोपर्यंत ह्याला हात लागणं शक्य नाही आणि जनता सहन करणार नाही.